लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत। यातच विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे। मात्र जागा वाटपामध्ये तिन्ही पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे। अशातच हडपसरमध्ये विधानसभेच्या जागेवर शरद पवारांनी आपला उमेदवार फिक्स करून ठेवला आहे। परंतु या ठिकाणी आता ठाकरे गटासह काँग्रेसनेही दावा सांगितल्यानंतर मोठा पेच निर्माण झालाय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप निवडणूक लढतील असे संकेत दिले होते। याला शरद पवारांचा देखील होकार असल्याचं समजत आहे। परंतु आता ठाकरे गटासह काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने आघाडीत बिघाडी येण्याचं संकट तयार झालंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राहिलेले बाळासाहेब शिवरकर यांनी हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यासाठी त्यांनी या भागातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या। दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी देखील दंड थोपटले आहेत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मशाल घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो। या मतदारसंघातून 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आमदार झाले होते। गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आमदार तुपे यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। तर या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप हे उमेदवार असतील असं शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जाहीर केलंय। जगताप यांच्यासह माजी नगरसेवक योगेश ससाने हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत। त्यातच आता या मतदारसंघातून शिवसेनेचे ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी देखील निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय। मुंबई येथे नुकताच झालेल्या पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी कामाला लागा अशा सूचना आपल्याला दिल्याचा दावा बाबर यांनी केला आहे। तर दुसऱ्या बाजूला स्वतः इच्छुक असलेल्या बाळासाहेब शिवरकर यांनी हडपसरची जागा काँग्रेसला सुटावी अशी मागणी आपण वरिष्ठ नेत्यांकडून करू असं म्हटलंय। तर यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बळीराम डोळे आणि इम्रान शेख यांची नावं पुढे केल्याने शिवरकर यांची चांगलीच दांदल उडाली आहे। यावरून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नसल्याचं दिसून येत आहे। 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणाहून शिवसेनेच्या तिकिटावर महादेव बाबर निवडून आले होते। त्यानंतर 2014 साली मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला। योगेश टिळेकर यांनी महादेव बाबर यांच्यावर मोठा विजय मिळवला। तर 2019च्या निवडणुकीत योगेश टिळेकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या चेतन तुपे यांनी विजय मिळवला आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आला। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शरद पवारांच्या वाटेला येण्याची दाट शक्यता आहे। जर असं झालं तर या ठिकाणाहून प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळणारच असे संकेतच मिळत आहेत। परंतु त्याआधी महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार चांगलेच तयारीला लागलेत। त्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कुणाला सुटणार आणि कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।